नडगिरी पेट्रोल पंपाशेजारी गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज फुटून पाणी रस्त्यावरती वाहत असून नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आल्यानं त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मंडळी, आपण पाहताय ते दृश्य आहे सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील नडगिरी पेट्रोल पंपाशेजारील। आपणास वाटेल की रस्त्यावर साचलेलं हे पाणी गेल्या 3 दिवसांपासून सोलापुरातील धुवाधार सुरू असलेल्या पावसाचं असेल, पण तसं नाही। अत्यंत मोठ्या प्रमाणात साचलेलं आणि तितक्याच वेगानं वाहणारं हे पाणी पावसाचं नव्हे तर फुटलेल्या ड्रेनेजचं आहे। नडगिरी पेट्रोल पंपाशेजारील हे दृश्य खरोखरच भयानक असं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी असलेलं ड्रेनेज चेंबर हे ओव्हरफ्लो होत असून दर 2-4 दिवसांनी या ठिकाणी असंच चित्र दिसून येतं। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून फुटलेल्या ड्रेनेजचं हे मैला मिश्रित पाणी सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर एखाद्या मोठ्या पावसाचं पाणी वाहावं त्या पद्धतीनं वाहत आहे। अशा दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढतच दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनधारकांना पुढं जावं लागतं। इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असताना पालिका प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीच उपाययोजना होत नसल्यानं या भागातील नागरिकांनी तीव्र संताप आणि रोष व्यक्त केला। हे ड्रेनेजचं हे पाणी कंटिन्यू चालूच असतं। हे 2 दिवसाआड 3 दिवसाआड थोडं जरी पाऊस पडला तरी हे कंटिन्यू पाणी चालूच असतं। पाऊस नसला तरीही पाणी हे इथं बाहेरच येत असतं कंटिन्यू। जायला यायला खूप त्रास होत आहे, घाण पाणी आहे, सगळं बाहेर येतं आहे पाणी। वयस्कर माणसं सैफुल SRP कॅम्पला फिरायला जाणारं, वॉकिंगला जाणारं साठ्यांना तर एवढं त्रास आहे की तिने 3 दिवस झालं घराच्या बाहेर येणार। आणि BP शुगर पेशंट आहेत, त्यांनी असं रॉंग साईडनं गेलं, कुठली गाडी फास्ट आली, सकाळी काय झालं तर हे कोण घेणार जबाबदारी? का महानगरपालिका घेणार? काय घेणार? का करत नाही याचं काम? एवढं आम्हाला सांगा। वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 4-5 वर्ष असंच प्रॉब्लेम आहे पावसामुळे तिथलं चेंबर भरतं, इथनं पाणी चालू होतं। आता हे कमीत कमी महिनाभर पाणी इथंच राहणार, लक्षात येत नाही। परवा पण येतं महानगरपालिका येऊन गेली, तसंच बघून गेले, फक्त ते ढक्कन उघडतात, काढतात आणि घेऊन जातात, एवढंच करतात, बाकीचा दूसरा काही करत नहीं तिने। पानी बारिश का रास्ता तो कुछ नहीं होता था, गंदे पानी की वजह से कम से कम लोगों को तकलीफ होगी क्या, मच्छर होंगे कुछ भी होंगे क्या। पानी अच्छा रहा तो बारिश का पानी रहा तो कुछ भी नहीं है। ये पानी गंदा पानी है, पूरा गटर का पानी है, जो ड्रेनेज में से जिसके संडास बाथरूम में से पानी आता है वो पानी है। तो इसके बारे में कुछ तो कार्रवाई करना महापालिका। अतिक्रमण रोडवरले भाजीपाला विकणारे यांच्या विरोधात कारवाई करते का? या रोडवर एवढी जी पाण्याची जी दुर्गंधी पसरते, ड्रेनेजचे पाईपलाईन फुटतात, त्याच्यावर का कारवाई करत नाही महापालिका? फक्त रोडवर गोरगरीब भाजीपाला विकतात त्यांच्यावर कारवाई करते। ह्या ज्या ड्रेनेज लाईन जी लोक बाथरूम शौचालय करतात त्यांच्या घरातली जी घाण आहे ती रोडवर येते। त्या रोडवर घाण आलेल्या त्या घाणीमुळं लहान लेकरं आजारी पडतात, मच्छर चावतात, डेंग्यू होतो, काही त्यांना त्रास होतो। त्याच्यावर महापालिका कारवाई करत नाही। फक्त भाजीपाला विकणारे ती गोरगरीब असतात, त्यांच्या पोटावर हात असले त्यांच्यावर कारवाई करते। ह्या पाण्याच्याबद्दल काय करते महापालिका? आज काल परवा प्रणिती शिंदे खासदार त्यांनी काहीतरी महापालिकेत प्रशासनाला आवाहन केलं होतं, त्याच्यावर का कारवाई करत नाही महापालिका? आयुक्त काय झोपलेत का घरी? त्यांच्यावर कारवाई करा। ही बघा ही रोडवर किती घाण आहे। दरम्यान एकीकडे सातत्यानं सुरू असलेला धो पाऊस, मोठ्या प्रमाणात साचून राहत असलेलं पाणी हे पाहता साथीचे आजार अथवा रोगराई पसरण्याची शक्यता असताना आणि यामुळं नागरी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असताना दुसरीकडं अशा पद्धतीनं सातत्यानं ड्रेनेज फुटून मैला मिश्रित पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं या भागातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं तातडीनं या ठिकाणी फुटलेल्या ड्रेनेजची दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा एखादी दुर्घटना घडली तर त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही इथल्या रहिवाशांनी दिला।